नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा आरशासमोर उभा राहून स्वतःला म्हणत असतो की शांत हो आकाश, असा तुझा स्वभाव नाही आहे. तू शांत हो आणि स्वतःच्या रागावर आता तू कंट्रोल कर. शांत हो असं म्हणून तो स्वतःलाच आता शांत करत असतो. त्याच वेळेला तिथून रागिनी गडबडीतच येते आणि म्हणते की असा कसा शांत होऊ शकतोस तू आकाश? म्हणजे असं आरशामध्ये बघून कोणाला शांत होता येतं? त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हो आत्या, असं शांत होता येतो. निदान स्वतःचा राग तरी कंट्रोल करता येतो आणि ही ट्रिक मला भूमीनेच सांगितली आहे आणि तशाप्रमाणेच मी करतो. तेव्हा आता भूमीचं नाव ऐकल्यानंतर रागिनी पुन्हा चिडते आणि म्हणते की भूमी भूमी भूमी, किती वेळा काही गोष्टी ह्या तू तिच्याच बाबतीत आठवत राहणार आहेस? अरे आकाश, मला सांग, तू या भूमीच्या भावविश्वातून बाहेर येणार आहेस की नाही? आणि ती सगळं स्वतःच्या मनानुसार करते, परंतु तू या सगळ्यातून बाहेर येणार आहेस की नाही? ती तिथे आनंदात आहे, परंतु तू मात्र तिचाच विचार करतोयस, असं ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की नाही आत्या, भूमी कधीही माझ्या मनातून जाणार नाही आहे आणि आयुष्यातूनही जाणार नाही आणि हे तिला देखील माहीत आहे. त्यामुळे आता मी या गोष्टीसाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ आकाश, मला कळतं आहे तुझी सध्या काय परिस्थिती आहे ती. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात घे की या सगळ्या गोष्टीतून तुला लवकरात लवकर बाहेर पडावंच लागेल. याच्यातून अडकून राहू नकोस. अरे तो संकर्षण आणि ती भूमी तुला कमी लेखण्यासाठी किंवा तुझ्यावर प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी, तुझ्या आयुष्यात संकट येण्यासाठी नको त्या थराला चालले आहेत आणि तू मात्र अजूनही भूमीचाच विचार करतोयस. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ आत्या, त्या संकर्षणचं मला माहीत नाही, परंतु भूमीचं एक नक्की आहे की भूमी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. खरं तर तो संकर्षण या थराला जाऊन वागू शकतोच, परंतु भूमी कधीच नाही, ती या सगळ्यात इन्व्हॉल्वच नाही आहे. तेव्हा मग मी हे खात्रीने सांगू शकतो, असं आकाश म्हणतो. रागिनी म्हणते की हे बघ आकाश, मला हे सगळं कळतं आहे की ते दोघंजणं मिळून काय करतात, परंतु तुला समजत नाही आहे. तू त्या संकर्षणशी लढू शकतोस या सगळ्यामध्ये, परंतु भूमीचं तू काय करणार आहेस? तिला या सगळ्यात तू कसं मात देणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की मला खरं तर भूमीशी लढण्याची गरजच नाही आत्या. या सगळ्या गोष्टींमध्ये त्या संकर्षणची आणि माझी लढाई आहे आणि तो कितीही खालच्या पातळीला जाऊन माझ्याशी वागायला तयार झाला तरीही मी त्याला तसं वागू देणारच नाही, किती काही झालं तरीही. आणि एक गोष्ट मात्र नक्की, की हे सगळं तो घटस्फोट देण्यासाठी करतोय ना? तेव्हा रागिनी म्हणते की हो, त्याच्यासाठीच चाललं हे सगळं त्याचं. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, त्याला काय करायचे ते करू दे, त्याच्या पातळीला जे वागायचे ते वागू दे, परंतु मी त्याला सोडणार नाही आहे आणि घटस्फोट तर मी देणारच नाही आहे. रागिनीचा तेव्हा पुन्हा चेहरा पडतो आणि आकाश म्हणतो की आत्या, मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की त्याच्या सगळ्या गोष्टींना मी शह देऊ शकतो. आणि मग रागिनी म्हणते की आकाश, तुला कळतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये काय होईल? जर असं समजलं की कोलतेचा मृत्यू हे आपल्या ऑफिसमध्येच झालं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचा आणि आपलं सगळं स्टेकवर लागू शकतं. त्या संकर्षण आणि भूमीवर काय घडते माहिती आहे का? तुझी सगळी फॅमिली, तुझं सगळं ऑफिस, सगळ्या गोष्टी, सगळं अगदी नाती पण स्टेकला लागलेली आहेत आणि यामुळे, या प्रकरणामुळे एक वेगळंच फळण मिळेल आणि कोलतेच्यामुळे, म्हणजेच कोलतेच्या मृत्यूमुळे या सगळं प्रकरण चिघळायला वेळ लागणार नाही आहे आणि तसंही तेच झालेलं आहे. आणि म्हणूनच मग आपल्या इथे काय होईल तुला माहिती आहे का? हे प्रकरण चिघळेल आणि त्यामध्ये तुला आणखी अडकवला जाईल त्या संकर्षणमुळे. मग तू हे सगळं का करतोयस? म्हणजे तू या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा आकाश. त्यावेळेला मग मी एवढंच सांगेन तुला की आकाश हे सगळं मुद्दाम संकर्षण करतोय आणि तो आपल्याला अडकवण्यासाठी आणि तुला तुला कमी लेखण्यासाठी हे सगळं करतोय आणि तुला अडकवण्यासाठी त्याचे हे सगळे प्लॅनिंग सुरू आहेत. मग आकाश म्हणतो की करू देत, त्याला जे काही प्लॅनिंग करायचं असेल ना ते सगळं काही करू देत, परंतु मी या प्रकरणाची अगदी खोलवर चौकशी झाल्यापर्यंत शांत बसणार नाही. कारण मला माहिती आहे की मी काहीही केलेलं नाही आहे आणि कोलतेच्याबद्दल मला अगदी सहानुभूती आहेच. कारण कोलते त्याच्या घरातला एकमेव कमवता व्यक्ती होता आणि तोच गेल्यामुळे त्याचं कुटुंब अगदी उघड्यावर आलं आहे. आणि जर मी कोलतेच्या प्रकरणात सक्रिय राहिलो नाही, त्याला न्याय मिळवून दिला नाही, तर उलट मलाच लोक नावं ठेवतील किंवा माझ्याच बाबतीत काहीतरी चुकीचा गैरसमज तिथे पसरेल. त्यामुळे कोलतेच्या प्रकरणात मला पूर्णपणे सक्रिय राहायचं आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. नक्की काय घडलं आहे या सगळ्या गोष्टी मला बघायच्यात, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि मग रागिनी पुन्हा काडी टाकत म्हणते की आकाश, जर मला सांग की ते रिपोर्ट्स जर त्या संकर्षणने मॅनेज केले तर, किंवा काही केलं तर मग तू काय करणार आहेस? तुला माहिती नाही आहे तो कोणत्या थराला जाऊन मागू शकतो ते, आणि जर ते रिपोर्ट मॅनेज झालेच तर
ठीक आहे, तू कोलतेची बाजू घेऊन भांडशील, परंतु त्या रिपोर्टला मॅनेज झाल्यानंतर काय करशील तू सांग मला. त्यावेळेला आकाश म्हणतो की नाही आत्या, ते रिपोर्ट्स मॅनेज होणार नाहीत. या सगळ्याची काळजी खरं तर मी घेईन. मी एक काम करतो, मी आपले गायकवाड सर आहेत ना त्यांना जाऊन भेटतो, त्यांच्याशी या सगळ्यामध्ये बोलतो आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात पर्सनली लक्ष घालायला सांगतो. म्हणजे काही झालं तरीही हे जे रिपोर्ट्स आहेत ते मॅनेज होणारच नाहीत. डॉक्टर संकर्षण अधिकारी काहीही करू शकणार नाही, कारण हे रिपोर्ट्स जर डॉक्टर गायकवाड किंवा गायकवाड सरांनी पाहिले तर मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये तो काहीही इन्व्हॉल्व स्वतःला करू शकणार नाही किंवा काही त्याच्यात फेरबदल होणार नाहीत. म्हणूनच आता मला एकच गोष्ट कळते आहे की सध्या तरी मला त्यांना भेटणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मी गायकवाड सरांना जाऊन भेटतो आणि त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलतो. कारण मला चांगलंच माहीत आहे की तो संकर्षण काहीही करू शकतो आणि मी आता सरांना भेटायलाच जातो आहे. असं म्हणून आता आकाश लगबगीने तिकडून निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर रागिनीला मात्र आता टेन्शन यायला लागतं की नक्की काय घडणार आहे. कारण तिला हे सगळं माहीत असतं की दीपकने सगळं मॅनिप्युलेट केलं आहे. जर हे सगळं प्रकरण गायकवाडच्या हाती लागलं तर गायकवाड खोलवर चौकशी केल्याशिवाय राहणार नाही, हे देखील रागिनीला माहीत असतं आणि म्हणून ती घाबरलेली असते. रागिनी आता घाईघाईने स्वतःच्या खोलीत येते. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की काय झालं आई तुमचं. तेव्हा मग रागिनी काहीतरी मोबाईलमध्ये करत असते. पौर्णिमा म्हणते की आई, अजूनही तुमच्या डोक्यात काहीतरी शिजतच आहे ना, काहीतरी विचारच करताय ना. तेव्हा रागिनी म्हणते की हो हो ग बाई, सतत मेंदूला ना खाद्य पुरवत राहिलं पाहिजे, म्हणजे कसं आहे मेंदू आपलं काम करत राहतो, असं ती बोलते. त्यानंतर मग ती म्हणते की बघ आता मी कसं ऑपरेट करते ते. आता रागिनी दीपकला फोन लावून सांगते की हां, हॅलो दीपक, मी तुला जो फोटो पाठवला आहे ना तो थोड्याच वेळात तिथे संकर्षणच्या फोनवर गेला पाहिजे. वरून पण तिथे पोचतच आहे, त्या वेळातच तू तिथे पटकन फोटो पाठव. आणि त्याचनंतर इथे संकर्षण टेन्शनमध्ये असतो. वरून त्याला भेटायला येतो आणि म्हणतो की हे बघ नको काळजी करूस, हे बघ सगळं काही होणार नाही आहे, तू उगीचच तुझी संकटं अँटिसिपेट करतो आहेस, सगळं व्यवस्थित असेल. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की नाही रे, मला काळजी वाटते हे सगळं कसं होईल. जर आकाश ते रिपोर्ट मॅनिप्युलेट करू शकेल तर, त्याने सगळे जर बदलले तर. तेव्हा मग वरून म्हणतो की नको काळजी करूस, थांब, माझ्या ओळखीतले तिथे ऑफिसर आहे तर मी त्यांच्याशी बोलून घेतो. आणि म्हणूनच तो मुद्दामच फोनवर बोलण्याचे नाटक करतो आणि रागिनीला फोन लावत म्हणतो की हॅलो, हां सर, मी वरून बोलतो आहे, डॉक्टर संकर्षण यांचा मित्र. जे प्रकरण आहे त्या बाबतीत प्लीज जरा रिपोर्ट मॅनेज होणार नाहीत याची काळजी घ्या. रागिनी म्हणते की वा, दिसतो त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहेस तू, बरं झालं. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही या सगळ्यात लक्ष द्या. मग रागिनी त्याला सांगते की थोड्याच वेळात आता संकर्षणला फोटो येईल, तो दाखवल्यानंतर तुला काय करायचं माहिती आहे ना, क्लिअर. तेव्हा मग ती क्लिअर असं तो बोलून फोन ठेवतो. नंतर मग संकर्षणला तेवढ्यातच एक फोटो येतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर संकर्षण म्हणतो की आता या दोघांचा फोटो कोणी पाठवला असेल मला. तेव्हा वरून म्हणतो की कोण कशाला पाठवेल, अरे तो आकाशच असेल, तो किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कोणाला तरी फोटो पाठवायला सांगितला असेल. काय ना, तो डिवचतोय ना तुला, त्याची बायको सध्या तुझ्याकडे आहे, म्हणूनच त्याला असं वाटत असेल की तू हे सगळे सारखे फोटो पाठवशील तर तू त्याला टॉर्चर करू शकतोस, असं काहीतरी त्याला वाटतंय, म्हणूनच तो हे सगळं करतोय. रागिनी आता पौर्णिमाला सांगते की हे सगळं ना मुद्दामच चाललेलं आहे, जेणेकरून आकाश कसं आहे ते सारखं सारखं त्या संकर्षणला आपण त्याची बॅड साईड दाखवून द्यायची, म्हणजे कसं आहे दोघांमध्ये वाट येतं. आता दोघांमध्ये वाद तर लागलेले आहेच आणि त्या आगीमध्ये आपल्याला सतत तेल ओतत राहायचं आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांच्यामधले वाद आणखी कसे टोकाला जातात ना, त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. आता हे संकर्षण आणि वरून हे दोघं डिस्कस करतील. वरून त्याला भरीस पडेल आकाशबद्दल आणखी गैरसमज करून घ्यायला. आणि कसं आहे ना, काय आहे, दीपकला ती आता कॉल लावते आणि म्हणते की हे बघ दीपक, तू ना आता आकाश गेलाय गायकवाडला भेटायला, तिथले सगळे व्यवस्थित फोटो काढून ठेव आणि मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा ते फोटोज तुला संकर्षणच्या मोबाईलवर पाठवायचे आहेत. म्हणजे तुझ्या लक्षात आलं आहे ना. तेव्हा दीपकही ठीक आहे असं बोलतो आणि फोन ठेवून देतो. आणि मग पौर्णिमाला काही समजत नसतं रागिनीचे हे नेमके काय खेळ चालू आहेत. ती इकडे तिकडे सारखी सारखी फोन फिरवतच सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते. रागिनी म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे आणि उद्या जेव्हा तो रिपोर्ट येणार ना, तेव्हा त्या रिपोर्टनुसार त्या संकर्षणचीच वाट लागणार आहे आणि यामुळे होणार तर त्यामध्ये भडकाच होणार. तेव्हा मग त्या दोघीही खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी आता हेल्थ काउन्सिलमध्ये संकर्षण आणि भूमी आलेले असतात. आता ते दोघे आलेले असताना संकर्षण हा भूमीला म्हणत असतो की काय माहिती आता काय होते. भूमी म्हणते नका काळजी करू, तुम्ही काहीही केलेलं नाही आहे ना, मग ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीच येणार नाही, हे सिद्ध होईल की तुम्ही काहीच केलं नाही. तेवढ्यातच आता तो म्हणतो की होईलच सिद्ध, परंतु जर त्या आकाशने रिपोर्ट मॅनेज केले नसतील तरच ते सिद्ध होईल ना.
तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि म्हणतो की मला रिपोर्ट मॅनेज करण्याची ना काहीही गरज नाही आहे. खरं तर डॉक्टर, माझ्या रिपोर्ट मॅनेज करण्यापेक्षा तुमचा हलगर्जीपणा ना त्या पेशंटच्या बाबतीतच जास्त चुकीचा ठरणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही यामध्ये अडकणार आहात. लक्षात घ्या. काही झालं तरीही या प्रकरणामध्ये जर तुमचा हात असेल ना, तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. असं आता संकर्षणला आकाश धमकीच देतो. त्यानंतर मग भूमी ही संकर्षणच्या बाजूने जाऊन उभी राहते आणि रागिनी ही तिथेच आकाशच्या बाजूला उभी राहते. आता आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो आणि त्यानंतर त्या लोकांना आतमध्ये बोलवण्यासाठी पिऊन येतो की तुम्हाला विवेक सरांनी आतमध्ये बोलावले. सगळेजण आता बसतात. विवेक सर म्हणतात की मी तुम्हा सगळ्यांची ओळख करून देतो. हे आहेत डॉक्टर संकर्षण अधिकारी, ज्या पेशंटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांना हे हाताळत होते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आकाश महाजन, महाजन गारमेंटचे मालक आणि त्यांच्याच कंपनीमधला जो एम्प्लॉई आहे कोलते, याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप चिघळल्या गेल्यात. नक्की हे कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे झालं आहे? कंपनीमध्ये काही झालं आहे की त्या उपचारादरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला आहे? या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. थोड्याच वेळात पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन येतच असतील. मिस्टर संकर्षण, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हो, कारण हे जे सगळं काही घडलं आहे त्यामध्ये माझा हलगर्जीपणा निश्चितच जबाबदार नव्हता. या सगळ्यामध्ये माझा काहीही हात नव्हता. हे जे सगळं काही घडलं आहे ते कसं घडलं आहे मलाही माहिती नाही आहे, कारण मी व्यवस्थित त्यांना सगळ्या गोष्टी केल्या होत्या, परंतु ते सगळं होत असताना काहीच कळत नाही. मिस्टर आकाश महाजन, तुम्हाला काही बोलायचं आहे का? त्यावर आकाश म्हणतो की हो, काय आहे ना, कोलते हा माझ्या कंपनीमधला एकदम प्रामाणिक एम्प्लॉई होता आणि अगदी पर्सनली माझ्या मित्रासारखा. त्यामुळे त्याला न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. शिवाय तो त्याच्या फॅमिलीमधला एकमेव अर्निंग मेंबर होता. त्यामुळे त्याचं कुटुंब अगदी उघड्यावर आलं आहे. त्यामुळे काही झालं तरीही त्याला जो काही त्रास झाला आहे त्याच्या बाबतीत जे काही घडलं आहे हे मी घडू देणार नाही आहे. म्हणूनच मला त्याला न्याय मिळवून द्यायचाच आहे. त्यासाठी जे येईल ते मी करायला तयार आहे. त्याच वेळेला आता एक हवालदार येतो आणि विवेक सरांच्या हातामध्ये ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट देतो आणि त्या रिपोर्ट वाचल्यानंतर आता विवेक सर बघतच राहतात आणि म्हणतात की या रिपोर्टमध्ये असं सिद्ध झालं आहे की त्या कोलतेला चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर आता संकर्षण उठून उभाच राहतो आणि म्हणतो की काय चुकीचं इंजेक्शन? डॉक्टर, हे कसं होऊ शकतं? मी स्वतःच्या हाताने त्यांना राईट इंजेक्शन लिहून दिलेलं आणि मग हे सगळं कसं घडलं? आता संकर्षणकडे आकाश अगदी रागानेच नजर रोखून बघायला लागतो, कारण त्याला समजलेलं असतं की याच्या मृत्यूला म्हणजेच कोलतेच्या मृत्यूला हा संकर्षणच जबाबदार आहे. नंतर मग आता इथे संकर्षण म्हणतो की मी हे मान्यच करू शकणार नाही आहे, विश्वास नाही आहे माझा या रिपोर्ट्सवर. त्यावेळेला लगेच विवेक म्हणतात की हे बघा, म्हणजे तुम्ही पोलिसांवर संशय घेताय असं म्हणणं आहे का तुमचं? तेव्हा मग संकर्षण म्हणतो की नाही, परंतु सर मला नक्कीच कळतं हे रिपोर्ट्स ना मॅनेज केले गेले आहेत. मला असंच वाटतंय की या आकाशने हे रिपोर्ट्स मॅनेज केलेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, आता सगळं स्वतःवर आल्यावर तुम्ही हे सगळं तोडवून देताय, ठीक आहे, परंतु एक गोष्ट नक्की, आता सिद्ध झालं की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे, असं रागानेच आकाश त्यांना म्हणतो. तेव्हा मग विवेक म्हणतो की एक मिनिट, हे बघा डॉक्टर संकर्षण, तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, मग तुम्ही स्वतःच्या निर्दोषत्वाचा पुरावा द्या. तुम्ही हे सगळं काहीही केलेलं नाही हे आम्हा सगळ्यांसमोर सिद्ध करा. येत्या 6 दिवसांमध्ये तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल, नाहीतर त्यानंतर तुम्हाला तुमचं मेडिकल लायसन्स हे कायमचं रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द झाल्यानंतर पुढे तुम्हाला कायद्याने कठोर कारवाई होईल, ती वेगळीच. असं म्हटल्यावर संकर्षण हादरतो. भूमीलाही धक्काच बसतो. रागिनी आनंदाने त्यांच्याकडे बघतच राहते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की जे काही प्रकरण होईल, मेडिकल लायसन्स त्याचबरोबर यांच्यावर कशी कायद्याने कठोर कारवाई होईल, या सगळ्या गोष्टी या मी बघणारच आहे, असं आकाश तिथे बोलून दाखवतो. नंतर मग संकर्षणला धक्का बसतो आणि तो तिथेच मीटिंग सोडून अगदी बाजूला निघून जातो. काय बोलावं हे त्याला काहीच कळत नसतं. विवेक सरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही निर्दोष असल्याचा पुरावा द्या, त्यानंतर मग आपण बघूया काय करायचं ते. आता आकाश पूर्णपणे हादरलेला असतो, कारण हे सगळं संकर्षणनेच केलं आहे हे त्याच्या समोर आलेलं असतं आणि रिपोर्ट्सनुसार हेच लक्षात येतं की हे सगळं घडलं आहे ते संकर्षणमुळे. म्हणून तो संकर्षणवर खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला आकाश हा तिथेच बसतो आणि डॉक्टर संकर्षण भूमी बाहेर येतात. भूमी म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, अशी चिडचिड करू नका.
तेव्हा मग तो म्हणतोय की हे बघ भूमी, हे रिपोर्ट्स ना खोटे आहेत, यावर माझा अजिबातच विश्वास नाही आहे. अगं हे रिपोर्ट्स ना मॅनेज केले गेलेत आणि त्या आकाशनेच हे रिपोर्ट्स मॅनेज केलेत. तेव्हा भूमी म्हणते की नाही डॉक्टर, असं नाही आहे, खरंच सांगते मी तुम्हाला, आकाश तसा नाही आहे, मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखते, तो असं करू शकत नाही. मग त्यानंतर आकाश तिथे येतो आणि म्हणतो की बघितलं बायको तुमची आहे असं म्हणताय तुम्ही, परंतु या सगळ्या गोष्टी या मी मॅनेज केल्या आहेत, हे अगदी नाही केल्यात, ह्या सगळ्या अगदी ठामपणे ती सांगते. म्हणजे आता तरी विश्वास ठेवा की हे सगळं जे काही चाललं आहे ते तुमच्यामुळे घडतं आहे, बरोबर की नाही? हे रिपोर्ट्स मी मॅनेज केलेले नाही आहेत. म्हणजे तुमचं खरं आता सिद्ध झालं आहे, वितळ उघडं पडलं आहे, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर नाव टाकताय का? तेव्हा संकर्षण म्हणतो की एक मिनिट, मला माहिती आहे की मी असं काहीही केलं नाही आहे. माझ्या आतापर्यंतच्या पेशंट ऑपरेट करण्याच्या हिस्ट्रीमध्ये एकही पेशंट दगावलेला नाही आहे. माझा हलगर्जीपणा यामध्ये कारणीभूतच नाही आहे. हे सगळं जे काही घडवतं आहे ना, हे तू घडवतो आहे असं वाटतं आहे मला. मला कमी लेखण्यासाठी किंवा तुझ्या बायकोला मी इथे घेऊन आलो आहे त्यासाठी तुझं हे सगळं चालू आहे. त्यामुळे परंतु एक गोष्ट नक्की आकाश, मी या सगळ्या गोष्टींना शांतपणे ऐकून घेणार नाही. मी निर्दोष असल्याचे पुरावे सिद्ध करणार. आणि त्यावेळेला आकाश म्हणतो की हो, ते तर दिसून आलंच आहे ना की कोण निर्दोष आहे आणि कोण या प्रकरणाला जबाबदार आहे. यामधून स्पष्ट दिसून आलं आहे त्या रिपोर्ट्समधनं की हे सगळं तुमच्यामुळे, तुमच्या हलगर्जीपणामुळे घडलेलं आहे. त्यामुळे मी रिपोर्ट्स मॅनेज केलेत असा दावा तुम्ही करू नका. त्याच वेळेला इथे आता संकर्षण म्हणतो की हे बघ आकाश, तू कितीही काही बोललास तरी एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की विजय हा शेवटी सत्याचाच होतो आणि माझी बाजू सत्याची आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही मी माझं निर्दोषत्व हे लवकरात लवकर सिद्ध करणार. कितीही काही झालं तरीही हे सगळं जे काही घडतं आहे त्या बाबतीत मी स्वतःला आता सिद्ध करणार. असं म्हटल्याबरोबर तिथे पिऊन होतो आणि डॉक्टर विवेक यांनी बोलवलं आहे असं म्हणून आकाशला घेऊन जातो. तर रागिनी पटकन बाजूला येऊन लगेच आता दीपकला फोन लावते की हां, आकाशचे आणि गायकवाडचे ते फोटो तू पटकन आता संकर्षणच्या मोबाईलवर पाठव. आणि नंतर लगेच संकर्षण म्हणतो की बघितलं भूमी, आकाश ना हे सगळं मुद्दाम करतोय. तेव्हा मग त्याच्या मोबाईलमध्ये गायकवाडचे आणि आकाशचे फोटोज येतात. तेव्हा ते फोटोज पाहिल्यानंतर संकर्षण पुन्हा चिडतो आणि म्हणतो की हे बघ बघ काय घडतंय ते. अगं हे सगळं घडतंय ना त्या आकाशमुळे. बघ, तो त्या ACP गायकवाडला जाऊन आकाश भेटला आणि आय एम शुअर पोलीस स्टेशनच्या बाहेर दोघंही तेच बोलत आहेत की रिपोर्ट्स मॅनेज करण्याबद्दल. आणि ते दोघंही ना रिपोर्ट्स मॅनेज करतायत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हा गायकवाडला ना त्यासाठीच भेटायला गेलेला असणार. तेव्हा पुन्हा भूमी बोलते की नाही संकर्षण, प्लीज असं म्हणू नका. मी आकाशला ओळखते, कारण त्याने हे सगळं नाही केलं असेल किंवा गायकवाड सरांना तो त्याच्यासाठी नसेल भेटला. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की तू त्याचीच बाजू का घेतेस सारखी? तेव्हा मग ती म्हणते की कारण मी त्याला ओळखते, मला माहिती आहे तो काय वागू शकतो आणि काय नाही. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की ठीक आहे. मग भूमी म्हणते की असाही भाग नाही आहे की मी तुमच्यावर अविश्वास दाखवते, प्लीज तुम्ही असं समजू नका. तेव्हा मग संकर्षण आता पूर्ण शांत झालेला असतो. काय बोलायचं हे त्याला काहीही कळत नाही, कारण भूमीला त्याची अवस्था पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं की डॉक्टर संकर्षण या सगळ्या प्रकरणात अडकला आहे. खरं तर या सगळ्यामध्ये ना आकाशची चूक आहे ना त्याची चूक आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच भूमी म्हणते की एक मिनिट डॉक्टर संकर्षण, तुम्ही प्लीज शांत व्हा. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे जे काही घडतंय ना याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय हे मला असं दिसतंय. म्हणूनच या सगळ्या गोष्टी. तेव्हा मग तो बोलतो की एक मिनिट भूमी, हे सगळं घडतंय ना त्यामध्ये तो आकाशच जबाबदार आहे असं वाटतंय मला, कारण मी या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला डिवसलं ना म्हणून तो असं करतोय. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आता रागिनीला भेटायला आलेली असते आणि रागिनीला ती बोलत असते की मला ह्या सगळ्यामध्ये एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हे जे सगळं काही कोलते प्रकरण घडतं आहे त्यामध्ये ना संकर्षणची काही चूक आहे यामध्ये, ना आकाशची यामध्ये काही चूक आहे. हे जे सगळं काही घडतं आहे हे तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीमुळे घडतं आहे. आता रागिनी तिच्याकडे अगदी साळसूदपणे बघतच राहते आणि भूमी तिला म्हणते की मला अशी दाट शक्यता आहे की हे जे सगळं काही घडतं आहे यामध्ये रागिनी पटवर्धन तुमचाच हात आहे. हे सगळं तुम्ही घडवून आणताय असं का वाटतंय मला, आणि तशी दाट शक्यता आहे असं रागिनीला ती बोलून दाखवते. त्यानंतर भूमी ही तिकडच्या म्हणजेच हॉस्पिटलचं जे CCTV फुटेज असतं त्या फुटेज बघण्यासाठी म्हणून आलेली असते. तर तिथे जो ऑपरेटर असतो तो ऑपरेटर म्हणतो की एक मिनिट मॅडम, ज्या दिवशी संकर्षण सरांवर हल्ला झाला त्या दिवशीचं CCTV फुटेज ओपन होत आहे, एकच मिनिट थांबा. तेव्हा मग भूमीला ते दाखवतो आणि ते दाखवल्यानंतर जिथे आता मारामारी होत असते त्या ठिकाणीच तिला
मास्क काढलेल्या दीपकचा फोटो दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क थोडासा खाली आलेला असतो. आता भूमीच्या लक्षात येतं की नक्की हाच कोणीतरी जबाबदार आहे. त्याचनंतर इथे आता भूमी ही आकाशला भेटण्यासाठी आलेली असते. तेव्हा आता आकाशला भेटत असताना आकाश विचारतो की भूमी, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तेव्हा भूमी म्हणते की हो, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला इथे आता आकाश आणि भूमी यांच्यात काय बोलणं होणार आणि कोलते प्रकरणाबाबत भूमी आकाशबरोबर हे सगळं बोलून सगळी रागिनीची बाजू उघडी पाडेल का? आणि आता रागिनीचंच हे सगळं कारस्थान आहे हे सगळ्या जगासमोर सिद्ध कसं करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.